नमस्कार मित्रांनो, एखादी स्त्री जी सतत तुमच्या मनात येते, काम करताना, एकटं बसताना, रात्री झोपताना तिचाच विचार डोक्यातून काही केलं जात नाही, तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कधी कधी आयुष्यात अशी एक व्यक्ती येते जी फक्त डोळ्यात नाही तर मनालाही आवडू लागते. मित्रांनो, ती जवळ असो किंवा दूर, तिची आठवण मात्र सतत सोबत राहते. मोबाईलमध्ये तिचाच मेसेज नसतो, पण मनात तिच्याशी हजारो संवाद सुरू असतात. म्हणजे बघा ना, तिचं हसणं, तिचं बोलणं, तिची काळजी आणि सतत तिच्यासोबत घालवलेले ते छोटे छोटे क्षण सगळं पुन्हा पुन्हा आठवतं. आणि मग माणूस स्वतःलाच प्रश्न विचारतो, मला तिचाच विचार का येतोय? मित्रांनो, सत्य हे आहे की ज्या व्यक्तीशी आपलं मन जोडलेलं असतं तिला विसरणं खरंच खूप कठीण असतं. कारण प्रेम फक्त भेटण्यात नसतं, तर प्रेम आठवणीतही जगत असतं. काही लोक आयुष्यात फार कमी वेळ येतात, पण मनावर कायमचं नाव कोरून जातात. तुम्ही कितीही व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा, तरी अचानक तिची आठवण येतेच. एखादं गाणं ऐकलं की ती आठवते, एखादी जागा पाहिली की तीच आठवते, आणि कधी कधी तर असं होतं की कोणतंही कारण नसताना देखील ती आठवते. म्हणजे फक्त तिचाच विचार सुरू असतो. प्रत्येक आठवण म्हणजे प्रेम असतं असं नाही. कधी कधी ती व्यक्ती आपल्याला मिळाली नाही म्हणून तिच्यात अडकून राहतं आपलं मन. मित्रांनो बघा ना, म्हणजे कसं आहे तर अधुरी भावना माणसांना जास्त आठवतात. ज्या गोष्टी पूर्ण होत नाहीत तर त्या मनात फक्त कायम फिरत राहतात. म्हणूनच जर एखाद्या स्त्रीचा विचार सतत डोक्यात येत असेल तर स्वतःलाच एक प्रश्न तुम्ही नक्की विचारा, मला तिची खरंच सवय लागली आहे का? मी तिच्यावर खरंच प्रेम करतो? कारण सवय आणि प्रेम या दोन्हीमध्ये खूपच फरक आहे. मित्रांनो, काही वेळा तर असं होतं की कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला इतकं आठवतो की आपण स्वतःलाच विसरून जातो. पण लक्षात ठेवा, कोणाचाही विचार करणं चुकीचं नाही, पण त्या विचारांमध्ये स्वतःचं आयुष्य हरवणं चुकीचं मात्र नक्की आहे. तिची आठवण ठेवा, पण स्वतःलाही वेळ द्या, कारण आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती थांबत नाही. आणि मित्रांनो बघा ना, अगदी खरंच आहे, जर एखाद्या स्त्रीचा विचार तुमच्या डोक्यातून जात नसेल, कदाचित ती फक्त व्यक्ती नाही तर तुमच्या मनाचा एक भाग बनली आहे. तुम्हाला कोणाचीही अशी आठवण येते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी मनापासून विनंती करते. आणि तुम्ही सर्वजण खूप इथपर्यंत सपोर्ट छान केलेला आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. आणि इथेच हा व्हिडिओ संपवते. पुन्हा भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.